आई, ही नीलम कुठे आहे? ती कुठेच दिसत नाही, गच्चीवर सुद्धा नाही. नवीन जिना उतरताना म्हणाला. तेव्हा कावेरीजी रागाने म्हणाल्या, बाळा मला काय माहीत, मी स्वतः त्या हलकट सुनेची वाट बघत आहे. म्हणजे मला सकाळच्या औषधासोबत चहा मिळेल. तेवढ्यात कावेरीजींचा मोठा मुलगा आणि सुनी तिथे आले. मोठी सून भावना एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक होती. तिने हातातली फाईल टेबलावर फेकून ओरडून विचारले, आई हे घर आहे की भंगारखाना? तुमची लाडकी सून आज संपावर गेली आहे. माझी लॅपटॉप बॅग आणि मुलांची बॅग कुठे आहे? दूध सगळीकडे पसारा आहे. मला मीटिंगला घाईने पोचायचं होतं आणि ते झाडून सुद्धा मारलेला नाही. तेव्हा धाकटा मुलगा नवीन म्हणाला, आई आता तू स्वयंपाकघरात जाऊन आमच्यासाठी काहीतरी बनव. हे ऐकून कावेरीजींच्या पायाखालची जमीनच सरकली. मी चहा बनवते नवीन. तुझं लग्न झाल्यापासून आणि नीलम सून घरात आल्यापासून मी साधी काडीही उचलली नाही आणि आता या वयात तू माझ्याकडून घामाने भिजून पळ्या लाटून घेत आहेस. थोड्यात घरातली सगळी मुलंही खाली आली आणि घरात आरडाओरडा सुरू झाला. काही जण मोजे शोधत होते, काही जण डबा मागत होते, तर काही जण चहासाठी आसुसलेले होते. धाकटी सून नीलमच्या कष्टाने एकेकाळी जळणारे कावेरीजींचे घर आज कचऱ्याच्या ढिगाऱ्यासारखे दिसत होते. नीलमच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. जेव्हा ती पहिल्यांदा या घरी आली होती, तिच्या डोळ्यात अनेक स्वप्ने होती. ती एका लहानशा गावात राहत असे. ती एका लहानशा गावातली एक साधी विवाहित मुलगी होती, जिला शिकवले गेले होते की तिचे सासरचे घर हेच तिचे खरे घर आहे. पण तिला हे माहीत नव्हते की ती या घरात सून म्हणून नव्हे तर एक मोलकरीण म्हणून आली होती. सुरुवातीच्या दिवसात कावेरी आनंदाने सर्व काही करत असे. बघ सुनबाई, आपली मोठी सून भावना नोकरी करते, त्यामुळे आता तुलाच घर सांभाळावं लागेल. शेवटी तूच तर या घराची लक्ष्मी आहेस. त्यावेळी नीलम घराची लक्ष्मी हे शब्द एक सन्मान समजत असे. पण हळूहळू तिच्या लक्षात आले की हे शब्द तिला साखळ्यांमध्ये जखडण्यासाठी वापरले जात होते. ती सकाळी 5 वाजता उठून संपूर्ण घर झाडून आणि पुसून काढण्याची सवय होती. त्यानंतर ती सर्वांसाठी वेगवेगळ्या आवडीचा नाश्ता बनवत असे. ती कोणतीही तक्रार न करता सर्वांची काळजी घेत असे. लग्नाच्या 2 वर्षानंतर एके दिवशी तिने तिचा नवरा नवीनला विचारले, आपण घरात साफसफाई करणारी बाई ठेवू शकतो का? तू ठेव, ते मी एकटी एवढं मोठं घर सांभाळू शकत नाही, असं म्हणून नवीने चहाचा कप टेबलावर फेकला. नोकर? नीलम, तुला नोकराची गरज आहे म्हणजे तू दिवसभर झोपू शकशील? माझा मोठा भाऊ आणि वहिनी बाहेर जाऊन प्रत्येकी 8 तास काम करून पैसे कमावतात. तू फक्त बसून स्वयंपाक करतेस आणि त्यातही तू मरतेस. अरे किमान या घराची काळजी घेऊन तरी आपली उपयुक्तता सिद्ध कर. त्या दिवशी नीलम ढसाढसा रडत राहिली. तिला समजले होते की या घरात कामाला तेव्हाच किंमत असते जेव्हा त्यातून पैसे मिळतात. घामाला आणि श्रमाला इथे काहीच किंमत नाही. जे काम ती करत नाही त्यामुळे नीलम आनंदी नाही. कावेरीजींचा स्वभाव तर त्याहूनही क्रूर होता. दररोज संध्याकाळी सगळे जेवणाच्या टेबलावर बसले की त्या नीलमच्या एखाद्या लहानशा चुकीचं मोठं भांडण करायच्या. ऐक नवीन, आज तुझ्या बायकोने डाळीत जास्त मीठ घातलं. मी तिला 1000 वेळा शिकवलंय, पण तिचं डोकं घाणीने भरलेलं आहे. तिच्या वडिलांनी हुंड्यात कधीच असं वॉशिंग मशीन दिलं नव्हतं. मला वाटलं होतं की निदान एक चांगली मुलगी तरी दिली असेल, पण ती तर तशीही निघाली नाही. हे ऐकून संपूर्ण घर खळखळून हसायचं. नीलम त्यावेळी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात उभी राहून आपल्या साडीच्या पत्राने आपले अश्रू पुसायची. गरम जेवणाच्या धुरात तिच्या डोळ्यातील अश्रू लपून जायचे. तिची जाऊबाई भावना नेहमी म्हणायची, नीलम, तुला एवढ्या मोठ्या घरात राहायला मिळतंय यासाठी तू आभारी असायला हवं. फक्त वाचण्यासाठी सून निरक्षर असली तरी घरकाम व्यवस्थित करते. आत्ता तरी ते काम नीट कर. अपमानांची ही मालिका वर्षानुवर्ष वाढतच गेली. नीलमचा जीव रोज तुटत होता, पण ती स्वतःला सावरत असे आणि सकाळी 5 वाजता उठून उभी राहत असते. तिला वाटले की कदाचित एक दिवस या लोकांना नक्कीच समजेल की ज्या घरात ते
राहतात आणि जे गरमागरम जेवण ते मोठ्या आवडीने खातात ते त्यांच्या पाठीचा कणा मोडत आहे. पण तो दिवस कधीच आला नाही. उन्हाळ्यात त्यांचे स्वयंपाकघर एखाद्या भट्टीपेक्षा कमी नसायचे. विशेषतः दुपारच्या वेळी जेव्हा बाहेरचे तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचायचे. एके दिवशी नीलम घामाने धबधबून चुलीसमोर पोळ्या लाटत होती. घरातील सर्व पुरुष आणि मोठी सून ऑफिसला गेले होते. घरात एकूण 4 मुले होती. दिराचा मुलगा सोनू फक्त 4 वर्षांचा होता. तो स्वयंपाकघराच्या दाराशी आला आणि रडू लागला. आई, मला भूक लागली आहे, मला दूध द्या. नीलमने लगेच हात धुतले आणि त्याला मांडीवर घेतले. मी आत्ताच देते बाळा, फक्त 2 मिनिट थांब. तेवढ्यात कावेरीजी त्यांच्या वातानुकूलित खोलीतून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, कृपया या प्रियाला शांत करा. तिच्या रडण्याने माझं डोकं फुटतंय. आणि ऐका, भावनाच्या ऑफिसमधल्या काही मैत्रिणी आज संध्याकाळी येत आहेत. तर घरी चहाबरोबर समोसे आणि कचोऱ्या बनवा. बाहेरचे खाणे सर्वांसाठी हानिकारक असते. नीलमला सकाळपासून पाठदुखी होत होती, पण ती हळूच म्हणाली, हो आई. संध्याकाळ झाली होती. घर पुन्हा गडबडीने भरून गेले होते. नीलमने पाहुण्यांना गरम नाश्ता दिला. भावना तिच्या मैत्रिणींसोबत ऐटीत बसली होती. जेव्हा तिच्यापैकी एका सहकार्याने भावनाला विचारले, ही तुझी धाकटी जाऊ आहे का? खूप मेहनती आहे. भावना मोठ्याने हसत म्हणाली, अरे नाही, ही नवीनची बायको नीलम आहे. बिचारी फक्त घर सांभाळते. अजून काय करणार? ती शिकलेली नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी तिला घराचे व्यवस्थापक बनवण्याचा विचार केला. संपूर्ण हॉलमध्ये हास्याचा कल्लोळ घुमला. नीलम तिथेच हसली. हॉल हास्याने दुमदुमत होता. नीलम तिथे ट्रे घेऊन उभी होती. तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. ती गुपचूप स्वयंपाकघरात गेली आणि सिंकजवळ उभी राहून रडू लागली. तेव्हा तिने पाहिले की तिची जाऊ भावना तिच्याकडे बघून हसत होती. नीलमने ती रात्र रडतच घालवली. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते. खिडकीतून बाहेर पाहताना जिथे संपूर्ण शहर चांदण्यात झोपले होते, तिला जाणवले की तिने आपल्या आयुष्याची 8 वर्षे या घराला दिली होती आणि त्या बदल्यात तिला फक्त तिरस्कार मिळाला होता. त्या रात्री नीलमला तिच्या आईचे शब्द आठवले, बाळा, सहनशीलता हे स्त्रीचे रत्न आहे. पण नीलमने मनातल्या मनात उत्तर दिले, नाही आई, जर सहनशीलता अपमानाला प्रोत्साहन देत असेल तर ती दागिना न राहता गळ्याभोवतीचा फास बनते. दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी एक कटू धक्का बसला. नीलमचे आई वडील आपल्या मुलीला भेटायला आले होते. त्यांनी गावातून आणलेल्या शुद्ध तुपाचे लाडू आणि नीलमसाठी काही नवीन कपडे आणले होते. ते ड्रेसिंग रूममध्ये शिरताच सोफ्यावर बसलेल्या कावेरीजींनी त्यांच्याकडे रागाने पाहिले आणि मग जणू खोलीत घाण शिरली आहे अशा आविर्भावात नाक मुरडले. नमस्कार बहिणी, नीलमचे वडील रमेशचे हात जोडून म्हणाले. आणि काहीही उत्तर न देता कावेरीजी म्हणाली, इथे अशी कोणती धर्मशाळा उघडी नाही की मी वाटेल तेव्हा माझी बॅग उचलून निघून जाऊ शकेन. आणि तुम्ही काय आणलेस ते इथे ठेवू नकोस, सोफा खराब होईल. नीलम स्वयंपाकघरात धावत आली. आईला पाहताच तिने तिला मिठी मारली आणि रडू लागली, अगं माझ्या मुली, तू खूप अशक्त दिसते. तेवढ्यात नवीन ऑफिसला जाण्यासाठी खाली आला. त्याने त्याच्या सासू सासऱ्यांना पाहिले, पण त्यांचे पाय धरणे तर दूरच, सदा नमस्कारही केला नाही. घड्याळाकडे पाहून तो नीलमवर ओरडला आणि म्हणाला, नीलम, माझा डब्बा कुठे आहे? तू या निरुपयोगी पाहुण्यांमध्येच व्यस्त राहणार की माझेही काम करणार? मला ऑफिसला उशीर होत आहे. रमेशजींचा चेहरा पडला आणि ते हळू आवाजात म्हणाले, बाळा, आम्ही फक्त नीलमला भेटायला आलो होतो. त्यावर नवीन उपहासाने म्हणाला, हिला काय होणार आहे? काम टाळण्यासाठी हिला फक्त निमित्त लागतात. ती घरात नुसती पडून राहते. जर तिला उन्हात बाहेर जावं लागलं तर तिला कळेल की कष्ट म्हणजे काय असतं. आणि तुम्ही लोकांनी येण्यापूर्वी किमान फोन तरी करायला हवा होता. घरात आधीच कितीतरी कामं पडून आहेत.
त्यावर कावेरीजींनी आगीत तेल ओतत म्हटलं, अरे जाऊ दे नवीन, हुंड्याच्या बाबतीत त्यांचे संस्कार असेच आहेत. त्यांनी नावापुरता एक पैसाही दिला नाही. आता ते इथे फुकटचे जेवण खायला आले आहेत. सुनबाई, स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्यासाठी कोरडी पोळी आणि पातळ डाळ तयार करा. उगाच आरडाओरडा करू नकोस. हे ऐकून नीलमचा संताप झाला. तिने आपल्या वडिलांच्या डोळ्यातील असहाय्यता पाहिली, जी गेल्या 8 वर्षात मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं की तिच्या वडिलांनी आपली आयुष्यभराची कमाई नीलमच्या लग्नात गुंतवली होती. आज ते आपल्याच मुलीच्या घरात एखाद्या गुन्हेगारासारखे उभे होते. त्या दुपारी नीलमने तिच्या आई वडिलांना जेवण दिले आणि त्यांना बस स्टँडपर्यंत सोडले. ते निघत असताना तिच्या वडिलांनी तिच्या हातावर 500 रुपयांची नोट ठेवली आणि म्हणाले, बाळा, स्वतःची काळजी घे. इथे काही अडचण आली तर मला सांग की तुझे वडील अजून जिवंत आहेत. नीलमने ती नोट मुठीत घट्ट धरली. तिच्या डोळ्यातील अश्रू आटले होते आणि त्यांच्या जागी एक थंड आग पेटली होती. बस स्टँडवर उभी असताना तिने ठरवले की आता ती शांत बसणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला, पण स्वयंपाकघरातली चूल पेटलेली नव्हती. सकाळचे 6 वाजले, मग 7 आणि मग 8. संपूर्ण घर शांतता पसरली होती. सहसा या वेळेपर्यंत नीलमने केर काढणे आणि फरशी पुसणे संपवून नाश्ता बनवण्यात व्यस्त झाली असती. पण आज ती तिच्या कामात व्यस्त होती. ती खोलीत शांतपणे बसली होती. तिने तिची सर्वात चांगली साडी नेसली होती. तेव्हा बाहेरून तिला कावेरीजींची किंकाळी ऐकू आली, सुनबाई, कुठे मरून गेलीस? चहा कुठे आहे? माझं डोकं फुटतंय. थोड्या वेळाने नवीन रागाने पाय आपटत आला आणि त्याने खोलीचा दरवाजा जोरात उघडला. नीलम, हा कसला नाटकपणा आहे? माझा नाश्ता कुठे आहे? मुलं भुकेने रडत आहेत आणि तू इथे राणीसारखी बसली आहेस. नीलमने शांतपणे नवीनच्या डोळ्यात पाहिले. तिच्या आवाजात एक अशी चमक होती जी नवीनने यापूर्वी कधीही ऐकली नव्हती. आवाज कमी कर नवीन, ओरडू नकोस. मला पण ओरडायला येतं. नवीन थक्क झाला. तू काय म्हणालीस? माझ्याशी असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? नीलम उठून खोलीतून बाहेर हॉलमध्ये आली, जिथे संपूर्ण कुटुंब जमले होते. जणू काही तिने एखादा गुन्हाच केला होत आहे अशा नजरेने सगळे तिच्याकडे पाहत होते. मम्मीजी, नीलमने कावेरीजींकडे पाहिले. ती म्हणाली, काय तुम्ही म्हणाला होतात की घरात काही काम नाही? आणि नवीन, तुम्ही म्हणाला होतात की माझा दर्जा फक्त केर काढण्यापुरता आणि फरशी पुसण्यापुरता मर्यादित आहे. म्हणून आज मला वाटले की जेव्हा घरात काही काम नाही आणि माझा काही दर्जा नाही, तर आजपासून मी कोणतेही काम करणार नाही. तेवढ्यात मोठी सून भावना म्हणाली. ती टोमणा मारत म्हणाली, अगं, तर आता ही अशिक्षित राणी संपावर आहे. नीलम, हे नाटक बंद कर. मला ऑफिसला जायचं आहे. जा आणि माझं सँडविच बनव. नीलमने भावनाच्या डोळ्यात बघून उत्तर दिले, दीदी, तुम्ही मॅनेजर आहात, बरोबर? तुम्हाला मॅनेजमेंट खूप चांगलं माहीत असेल. त्यामुळे आज तुम्ही घराचं व्यवस्थापनही सांभाळायला हवं. तसंही तुम्हालाही चांगलंच माहीत असेल. म्हणून आज तुम्ही घराच्या व्यवस्थापनाकडेही लक्ष द्यायलाही हवं. तसंही तुम्ही म्हणता की मी इथे दिवसभर फुकट पोळ्या तोडते, तर आजपासून त्या पोळ्यात तुम्ही स्वतःच तोडा. कावेरीजी ओरडल्या, तोंड सांभाळा सुनबाई. तुम्ही या घराची सून आहात. तुम्हाला काम करावंच लागेल. हे ऐकून नीलम मोठ्याने हसली आणि म्हणाली, खरंच आई, तुम्ही मला खरंच सून मानलंस का? जर मी सून असते तर आज या घरात माझ्या आईवडिलांचा अपमान झाला नसता. जर मी सून असते तर आजारी पडल्यावर मला कोणी टोचून बोलले नसते आणि औषधही मिळाले असते. तुम्ही मला मोलकरीण सुद्धा मानले नाहीस, कारण मोलकरणीला पगार आणि रजा दोन्ही मिळतात. तुम्ही मला तेल आणि दुरुस्तीशिवाय चालणारं यंत्र समजलात. मग नवीन पुढे सरकला आणि त्याने नीलमचा हात धरण्याचा प्रयत्न केला.
तुझं पुरेसं बोलणं झालं. आता शांतपणे स्वयंपाकघरात जा, नाहीतर नीलमने त्याचा हात झटकून टाकला. नाहीतर नवीन, तू मला मारणार का? मला घरातून हाकलून देणार का? मला बाहेर हाकलून दे. काहीही असो, या घरात माझ्या राहायला काय उरले? तुम्ही लोकांनी माझा जीव आधीच चिरडून टाकला आहे. आजपासून हे घर झाडले जाणार नाही, फरशी पुसली जाणार नाही आणि स्वयंपाकघरातली आग फक्त तेव्हाच पेटवली जाईल जेव्हा इथे राहणारी प्रत्येक व्यक्ती आपली जबाबदारी ओळखेल. तेव्हाच आग पेटेल. मग कावेरीजींकडे पाहून ती म्हणाली, आई, आज तुम्ही स्वतः चहा बनवा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की 180 डिग्रीच्या शेगडीसमोर उभं राहणं कसं वाटतं. संपूर्ण घरात शांतता पसरली. नीलमने तिची बॅग उचलली, ती उठली आणि मागे न पाहता घरातून बाहेर पडली. आज तिला तिची ओळख शोधण्यासाठी कुठेतरी जायचे होते. नीलम घरातून बाहेर पडताच कावेरीची सोफ्यावर बसली आणि मोठ्याने रडण्याचे नाटक करू लागले. अगं, कसली सोन आहे? सासूला उपाशी तहानलेली सोडून निघून गेली. नवीन रागाने लालबुंद झाला होता. आई, तू कृपया शांत राहा, तिला जाऊ दे. 2 तासात तिला भूक लागली तर ती परत येईल. ती कुठे जाईल? तिच्या वडिलांकडे एक पैसाही नाही. पण वेळ निघून गेला. सकाळचे 10 वाजले होते. ऑफिसला येण्याची वेळ उलटून गेली होती. मोठा मुलगा त्याच्या फायली शोधत होता. भावना स्वयंपाकघरात उभी राहून चहा बनवण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला लायटर कुठे आहे आणि चहापत्तीचा डबा कुठे ठेवला आहे हे कळत नव्हते. आई, हे घर आहे की भूलभुलैया? मुलांचं दूधही संपलंय. भावना वैतागून ओरडली. पण कावेरीजी शांत बसून राहिल्या. दरम्यान नीलम शहरातील एका छोट्या कौशल्य केंद्रात पोहोचली होती. तिला तिच्या मैत्रिणींकडून कळले होते की तिथे स्वयंपाक आणि डबा सेवेचा अभ्यासक्रम आयोजित केला जात आहे. केंद्राच्या संचालकांनी नीलमला सांगितले होते. केंद्राचे संचालक नीलमकडे बघत होते. नीलमच्या डोळ्यात एक विलक्षण दृढ निश्चय होता. मला हे काम शिकायलाच हवं. मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायलाच हवी. नीलम ठामपणे म्हणाली. तेव्हा संचालक हसले. शिकणं हे तर फक्त एक निमित्त आहे. नीलम, तुझ्या मैत्रिणींनी मला तुझ्या जेवणाच्या चवीबद्दल आधीच सांगितलं होतं. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे, तुम्ही आमच्या केंद्रातील कॅन्टीन सांभाळाल का? आम्ही तुम्हाला राहायला जागा आणि महिन्याला 15,000 रुपये देऊ. नीलमच्या डोळ्यात पाणी आले. हे तिचे पहिले उत्पन्न असणार होते, म्हणून तिने लगेच होकार दिला. तिने तिच्या लहानशा मोबाईलवर एक मेसेज टाईप केला आणि नवीनला पाठवला. नवीन, आजपासून माझा पत्ता, माझी ओळख असेल. तुझी सावली नाही, घर सांभाळायला शिक, कारण आत्ता मी राणीसारखं आयुष्य जगणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता संपूर्ण घरात इतका दुर्गंध पसरला होता, जणू काही कित्येक आठवड्यांपासून घर स्वच्छच केले नव्हते. भुकेने रडून मुले झोपी गेली होती. नवीन जेव्हा तो ऑफिसमधून थकून परत आला होता, तेव्हा त्याला वाटले की नीलम परत आली असेल आणि टेबलावर गरम जेवण तयार असेल. पण तिथे शांतता होती. स्वयंपाकघरात भावना आणि कावेरीजी यांच्यात युद्ध सुरू होते. सुनबाई, या भाज्या का करपल्या आहेत आणि पोळ्या इतक्या कच्च्या का आहेत? कावेरीजी ओरडल्या आणि भावनाने लाटणे तिच्या सासूवर फेकले. जेव्हा ती ओरडली तेव्हा भावनाने लाटणे फेकून दिले आणि म्हणाली, आई, मी दिवसभर ऑफिसमध्ये फायली सांभाळते. इथे येऊन पोळ्या बनवणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. जर तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर तुम्ही स्वतःच का बनवत नाही? शेवटी तुम्ही सुद्धा या घराची स्त्री आहात. नवीन मध्येच म्हणाला, तुम्ही दोघी गप्प बसा. नीलम कुठे आहे? तिने मला मेसेज केला आहे की ती परत येणार नाही. मग मोठा मुलगा मोहितने एक उसासा टाकला. नवीन, आज मला कळलं की आपण किती मूर्ख होतो. नीलम फक्त स्वयंपाकच करत नव्हती, ती या घराचा आत्मा होती. आज घराचा प्रत्येक कोपरा अस्वच्छ झाला आहे. मुलं आजारी पडत आहेत आणि आम्ही सगळे एकमेकांचे गळे कापायला लागलो आहोत. आम्ही तिला निरक्षर म्हटले, पण खरे अज्ञानी तर आम्हीच ठरलो.
ज्यांना आपलं स्वतःचं घर कसं सांभाळावं हे सुद्धा माहीत नाही. असं म्हणत ती तिच्या आईकडे बघून म्हणाली, आई, तू तुझ्या सुनेला कधीच मुलगी मानलं नाहीस. नवीन, तू तिला फक्त तुझी मालमत्ताच समजलीस. मला समजलं. आणि भावना, तू तिचा अपमान करून तुझं स्थान वाढवण्याचा प्रयत्न केलास. आज ती मोकळी आहे आणि तुम्ही सर्वजण तुमच्या स्वतःच्या अहंकाराच्या पिंजऱ्यात कैद आहात. नवीनला पहिल्यांदाच भीती वाटली. त्याने लगेच नीलमला फोन केला, पण फोन बंद होता. त्याला तिचे शब्द आठवू लागले. तुझी स्थिती एका झाडूवाल्या आणि फरशी पुसणाऱ्या पुरतीच मर्यादित आहे. आज तिला तिच्या दर्जाची जाणीव होत होती. जेव्हा तिला एका ग्लास पाण्यासाठी सुद्धा स्वतः स्वयंपाकघरात जावे लागले. रात्री 11 वाजता संपूर्ण कुटुंब जेवणाच्या टेबलापाशी बसले होते, जिथे बाहेरून मागवलेले थंड आणि बेचव जेवण कोणाच्या तरी गळ्यात अडकवले होते. सर्वांची नजर त्या घासावरून खाली येत नव्हती. तो घास त्याच्या तोंडातून खाली जात नव्हता. सगळ्यांच्यात नजरा त्या रिकाम्या खुर्चीवर खिळल्या होत्या, जिथे नीलम बसून सगळ्यांना भरवायची आणि शेवटी उरलेल्या पोळ्या स्वतः खायची. दरम्यान नीलम त्यावेळी तिच्या नवीन खोलीच्या खिडकीत बसली होती. तिने ती 500 रुपयांची नोट तळ हातावर धरली होती. तिने वडिलांनी दिलेली नोट पाहिली, तिचे चुंबन घेतले आणि कधीही मागे वळून न पाहण्याचे स्वतःला वचन दिले. सुरुवात सोपी नव्हती. तिला सकाळी 4 वाजता उठून ताज्या भाज्या आणि धान्य खरेदी करण्यासाठी बाजारात जावे लागत असे. पहिल्याच दिवशी तिने या डब्याचे जेवण देण्याची सेवा सुरू केली. तिने फक्त 10 डबे बनवले. तिला वाटले की एका अशिक्षित बाईने बनवलेले जेवण कोणी का विकत घेईल, पण लोकांनी तिची डाळ मखणी आणि लच्छा पराठा चाखताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. शहरातील कष्टकरी लोक जे रोज हॉटेल्समधून मसालेदार आणि आरोग्यासाठी हानिकारक जेवण विकत घ्यायचे, त्यांना त्या जेवणाचा कंटाळा आला होता. पण नीलमच्या जेवणात त्यांना घरचे प्रेम मिळाले. ताई, तुझ्या जेवणाला अगदी माझ्या आईच्या हाताच्या जेवणासारखीच चव आहे. त्यांचा डबा घेताना एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणाला. आणि हे ऐकून नीलमचे डोळे चमकले. तिला पहिल्यांदाच जाणवले की तिच्या कष्टाचे मोल केवळ भांडी घासण्यात नाही. एका महिन्यात डब्याची संख्या 10 वरून 100 झाली. तिने आणखी 2 गरजू महिलांना तिच्यासोबत कामावर ठेवले. दरम्यान कावेरीजींच्या घरात नरकासारखी परिस्थिती होती. वेळेवर औषध देऊ न शकल्यामुळे कावेरीजींची साखरेची पातळी वाढली होती. नवीन त्याच्या कपाटात मोजे शोधून शोधून थकला होता. त्याला पहिल्यांदाच जाणवले की नीलम एखाद्या अदृश्य देवदूताप्रमाणे सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या दुधाच्या ग्लासपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेत असे. पुढच्या 10 दिवसानंतरच थकलेल्या आणि दमलेल्या नवीनने हिंमत गोळा करून नीलमकडे पोहोचला. नीलम पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होती. नवीन, तू इथे का आला आहेस? फरशी झाडणारी आणि पुसणारी नीलम इथे राहत नाही, नीलम कठोर आवाजात म्हणाली. आणि नवीनच्या डोळ्यात पाणी आले व तो गुडघ्यावर बसला. मला माफ कर. मी तुला अशिक्षित म्हटले, पण खरा अशिक्षित तर मी आहे, ज्याने माझ्या पत्नीच्या प्रेमाची आणि कष्टाची कदर केली नाही. घर नरक बनले आहे. नीलम, आई आजारी पडली आहे. मुली तुझी आठवण काढून रडतात. कृपया घरी परत चल, नीलम शांतपणे म्हणाली. मी तिथे नाही म्हणून घर नरक झालं नाही. घर नरक झालं कारण तिथे माणुसकी नाही. तुला वाटलं मी एक मुक्त यंत्र आहे. माझे आईवडील आले तेव्हा तू काय म्हणाला होतास ते आठवते का? तू त्यांच्या गरिबीची थट्टा केली होतीस. नवीन, तो रडत म्हणाला. नीलम, मी सगळं काही ठीक करेन. मी आईलाही तुझी माफी मागायला सांगेन, नीलम ठामपणे म्हणाली. क्षमा शब्दांनी नाही तर कृतीने दिली जाते. मी घरी परत येईन, पण माझ्या अटींवर. आता मी सकाळी 5 वाजता उठून
सगळ्यांच्या गुलामासारखं घरकाम करणार नाही. मला सगळ्यांना मदत करावी लागेल. आईला स्वयंपाकघरात मला मदत करावी लागेल. भावना दिदीला मुलांची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि तुम्हाला मला एक स्वतंत्र स्त्री म्हणून स्वीकारावे लागेल. नवीनने मान झुकवली. मी तुझ्या सर्व अटी मान्य करतो. फक्त एकदा घरी परत ये. नीलमने त्याला एक डब्बा पुढे केला आणि म्हणाली, आजचं जेवण घ्या. मी उद्या घरी येईल, पण सून म्हणून, मोलकरीण म्हणून नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा नीलमने तिच्या सासरच्या घराच्या उंबरट्यावर पाऊल ठेवले तेव्हा वातावरण बदलले होते. कावेरीजी दारात उभ्या होत्या. त्यांच्या हातात आरतीचे ताट होते. डोळ्यात जुना अभिमान नव्हता, तर एक विचित्र संकोच होता. सुनबाई, मला माफ करा. म्हातारपणाच्या नावाखाली मी तुमचं खूप रक्त सांडलं आहे, कावेरीजी हळू आवाजात म्हणाली. तेव्हा नीलमने त्यांच्या पायांना स्पर्श करून म्हटले, आई, जुन्या गोष्टी मागे सोडा. फक्त घराचा पाया लक्षात ठेवा. त्यावरच्या दगडांचा आदर केला तरच ते मजबूत राहते. भावना आणि तिचा नवरा मोहित सुद्धा तिथे उभे होते. भावना पुढे गेली आणि तिने नीलमला मिठी मारली आणि म्हणाली, नीलम, मला अभिमान आहे की जे मी माझ्या MBAच्या पदवीने सुद्धा करू शकले नाही ते तू मिळवले आहेस. तू आम्हाला माणूस बनायला शिकवले. त्या रात्री जेवण पुन्हा घरीच होते. तिने मला स्वयंपाक करायला शिकवले. त्या रात्री मी पुन्हा घरी जेवण बनवले, पण यावेळी नीलम एकटी नव्हती. नवीन भाज्या चिरत होता, संदीप टेबल लावत होता आणि कावेरीजी माझ्या शेजारी बसून नीलम आणि भावनाला त्यांची जुनी पाककृती सांगत होत्या. 8 वर्षांनंतर त्या घरात खरोखरच शांतता पसरली होती, कारण आता तिथे आदर्श नव्हता. ती आली कारण आता तिथे कोणताही आदर्श उरला नव्हता. प्रत्येकाच्या कष्टाला त्याचे फळ मिळाले होते. तर मित्रांनो, नीलमने आपल्या हक्कांसाठी पहिले पाऊल उचलून योग्य केले की अयोग्य? कृपया तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.